वेलकम विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। थोडासा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालाय, थोडे कामं होते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकलेले नाही। तर आता आपण पाहणार आहोत ग्राफिकल मेथड। कोणती मेथड? ग्राफिकल। मागील वर्षी आपण शिकलो एलिमिनेशन बाय कोएफिशिएंट, इक्वेटिंग कोएफिशिएंट आणि सबस्टिट्यूशन मेथड पण शिकलो, आणि तेच या वर्षी पण आपण रिपीट केलेलं आहे। आता शिकणार आहोत ग्राफिकल मेथड। तर हे एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये दोन इक्वेशन्स असतात। तर पहिले इक्वेशन आहे x + 2y = 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 3। आता आपल्याला फाइंड करायचे x आणि y च्याच व्हॅल्यू, परंतु मेथड कोणती? ग्राफिकल मेथड। लक्षात आलं? पाय तर त्यासाठी पहिले आपल्याला या इक्वेशनचा टेबल तयार करावा लागतो आणि नंतर या इक्वेशनचा आपल्याला एक टेबल तयार करायचा असतो। त्या टेबलवरून x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतात आणि त्याचे आपण 3 पॉइंट्स तयार करणार आहोत। त्याच्यानंतर मग ग्राफ काढणार। तर पहा कसं करायचं। आता पहिलं जे इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन x + 2y = 4। आता इथं x कसा आहे? एकटा आहे, त्याला कोणताही कोएफिशिएंट नाहीये। त्यासाठी आपण काय करणार, 2y ला तिकडे सेंड करायचं। तिथे x = 4 - 2y आणि नंतर मग इथे x आणि इथे y आणि इथं xy असा एक बॉक्स करायचा। आणि मॅक्झिमम 3 पॉइंट काढायचे अशा प्रकारे। ओके, xy म्हणजे इथे xy कोऑर्डिनेट येणार, म्हणजे आपला पॉइंट येणार। असे 3 पॉइंट काढायचे। त्यासाठी आता इक्वेशन पहा, इकडे आपल्याला y ची व्हॅल्यू इथं ठेवायची आहे आणि x ची व्हॅल्यू याच्यावरून कॅल्क्युलेट करायची। We have to put the value of y here and we have to find the value of x. If we put y = 1, then what will we get? 1 × 2 means 2 and 4 - 2 means 2. Okay, therefore we get first point 2 1. Okay, now put y = 0. If we put 0 × 2 means 0 and 4 - 0 means 4. So another point is 4 0. And if I put 2, the value of y as 2, then we will get 2 × 2 means 4 and 4 - 4 means 0. Therefore 0 2 is our third point. Okay, समजलं असेलच। बरेचसे लोक इकडे रफ मध्ये करतात, किमती ठेवून पाहतात, पण हे एवढंही हार्ड नाही आहे। हे आपण इथेच कोणत्याही किमती घेऊ शकतो आणि याच्यामध्ये फिलअप करायच्या आणि ते नंतर कॅल्क्युलेट करून x ची व्हॅल्यू काढू शकतो। आता हे इक्वेशन बघा, या इक्वेशनचा टेबल कसा तयार करायचा, तर लक्ष द्या। इथे इक्वेशन आहे 2x - y = 3। तर y एकटा आहे, तर y ला तिकडे ट्रान्सफर करा आणि 3 ला इकडे आणा। तर 2x - 3 = y। लक्षात येऊन आलं? मग हेच आपल्याला असं लिहिता येते, y = 2x - 3। दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज दिस, y = 2x - 3। आता या इक्वेशन मध्ये काय करायचं? या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची आणि y ची कॅल्क्युलेट करायची। हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि हे इझी आहे, एवढं काही हार्ड नाही। तर इथे x, इथे y आणि इथे xy। लक्षात आलं? चला पहा, मग इथे एक बॉक्स तयार करायचा असा आधी सारखंच। आता इथे x च्या प्लेसवर आपण एखादी कोणतीही संख्या ठेवायची। जसं आपण जर 2 जर समजा इथं ठेवला, तर 2 2 4, 4 - 3 means 1।
2,1. आता आपण 3 ठेवू. 3 3 2 जा 6. 6 minus 3 means 3. That is 3 3. Okay. Now we will put here 0. 0 into 2 means 0. And 0 minus 3 means minus 3. We will get third point. ओके. अशा प्रकारे 2 टेबल तयार करायचे. नंतर ग्राफ कसा काढायचा हे पण सांग. आता हे आपण जे कोऑर्डिनेट आहे हे लक्षात ठेवू, एका साईडला घेऊन घेऊ. 2 1 आणि 4 0 आणि 0 2. तर जागा नसल्यामुळे मी थोडंसं हे पुसून टाकणार आहे. हे पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट आहे 2 1 3 3 आणि 0 minus 3. हे दुसऱ्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आहे, म्हणजे पॉइंट्स आहे. आता लक्ष द्या. तर ग्राफ कसा काढायचा, आणि बोर्डवर ठीक आहे, परंतु तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये ग्राफ पेपर मिळतो आणि तुम्हाला त्या ग्राफ पेपरवरच ग्राफ काढायचा असतो, हे लक्षात घ्या. तर पहिले आपण एक्स ॲक्सिस काढू अशा प्रकारे हॉरिझॉन्टल, आणि जो व्हर्टिकल असतो तो वाय ॲक्सिस. ओके. याला नाव पण द्यायची इथं वाय ॲक्सिस आणि याला एक्स ॲक्सिस, किंवा तुम्ही इथं एक्स एक्स पण लिहू शकता, वाय वाय डॅश पण लिहू शकता. एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश. आणि आपला हा ओरिजिन हे तुम्ही मागील वर्षी स्टँडर्ड 9 मध्ये शिकलेले आहे. ओके. आता इथे बघा, इथे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे. तर इथे 1 2 3 4 5 6. इथे 1 2 3 4 5 6. ते -1 -2 -3 -4 -5. -1 -2 -3 -4 -5 -6. ओके. आणि इथे 0. हा आपला ओरिजिन. याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात, याला सेकंड, याला थर्ड आणि याला फोर्थ. लक्षात आलं. तर मग आता आपण पहिले आधी जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, जे आपण पॉइंट काढले ते आपण इथं प्लॉट करायचे. तर पहिला पॉइंट आहे आपला 2 1. कोणता आहे 2 1, तो इथे येणार. नंतर आहे 4 0. पहिले एक्स ॲक्सिस वरला पाहायचं. 4 0 म्हणजे या इथे येणार एक्स ॲक्सिस. नंतर येणार 0 2. तर वाय एक्स ॲक्सिस वरला 0 ह्या, आणि नंतर 2 आहे तर तो इथे येणार. असे कॉलिनियर पॉइंट्स आपल्याला मिळणार, आणि इथून एक अशी लाईन काढायची. तुम्ही स्केल यूज करायचा, हातानं काढायचं नाही. आणि इथे आपलं इक्वेशन लिहायचं. ही झालं पहिले इक्वेशनची लाईन, ग्राफ लाईन म्हणतो आपण याला. आता दुसरं इक्वेशन, तर पहिला पॉइंट आहे 2 1 म्हणजे तो इथे येणार. सेकंड पॉइंट आहे 3 3 3 3 ह्या इथे येणार. आणि नंतर आहे 0 -3 0 -3 म्हणजे इथे येणार. तर अशा प्रकारे आपल्याला असे 3 कॉलिनियर पॉइंट्स मिळणार. स्केल यूज करून आणि ग्राफ पेपरवरच काढायचे, सर रिकाम्या जाग्यावर काढायची गरज नसते, लक्षात घ्या. आणि इथे आपले इक्वेशन्स लिहायचे. कोणते इक्वेशन्स होते आपले? x प्लस टॉईस y इक्वल्स टू 4, आणि दुसरं होतं टॉईस x मायनस y इक्वल्स टू 3. असे बॉक्स पण काढायची. ओके. या सर्वांना यारो द्यायची, लक्ष द्या. आणि इथे कोपऱ्यामध्ये स्केल लिहायचं. काय लिहायचं? स्केल. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट.
आता पहा इथे ऑब्झर्व करा, दोन्ही ग्राफ लाईन एका पॉइंटवर इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तो पॉइंट म्हणजे हा. ओके, आणि याचे कोऑर्डिनेट्स आहे 2, 1. ओके, देअरफॉर in bracket x comma y equals to comma in bracket 2 comma 1 is solution. हे ग्राफरला एक एक्झाम्पल आहे. नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट मधले सर्व एक्झाम्पल ग्राफ काढणं सोपं आहे, पण मी तुम्हाला सर्व इक्वेशनचे टेबल तयार करून देईल आणि ग्राफ तुम्ही स्वतः काढायचे. तयार आहात? चला ठीक आहे. Till then, goodbye.